नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पी एम किसान योजनेविषयी माहिती बघणार आहोत. मित्रांनो, कालच आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंबंधी माहिती बघितलेली आहे आणि येत्या 2 ते 3 दिवसामध्ये माजी मुख्यमंत्री बहीण लाडकी योजनेचा हप्ता जमा होणार आहे. आणि मित्रांनो, आज आपण पी एम किसान योजनेचा जो 2,000 रुपयाचा हप्ता केंद्र सरकारमार्फत शेतकऱ्यांना दिला जातो त्यासंबंधी माहिती आपण बघावर. नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गोडसे पुन्हा आपल्या गगन भारत या चॅनलमध्ये स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच पी एम किसान योजनेचा पुढील हप्त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत असून दरवर्षी 6,000 रुपयेप्रमाणे 3 समान हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बँकेत पैसे जमा केले जातात. मित्रांनो, मागील हप्ता 13 मार्च 2026 रोजी जमा झाला होता आणि 23वा हप्तासुद्धा आता जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा जुलैमध्ये जमा होण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनो, प्रत्येक हप्ता 2,000 रुपयांचा असतो. हा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. त्यामुळे मध्यस्थांचा हस्तक्षेप राहत नाही आणि शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळते. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचा शेती खर्च कमी करणे आणि त्यांना आर्थिक आधार देणे हा आहे. पुढील हप्ता मिळण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची पूर्तता तुम्हाला करावा लागणार आहे आणि ते आवश्यक आहे. सर्वप्रथम KYC पूर्ण असणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप KYC केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावी. तसेच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. बँक खात्याची माहिती चुकीची असल्यास हप्ता अडकू शकतो. मित्रांनो, याशिवाय जमिनीची नोंदणी पडताळणी पूर्ण असणे आवश्यक आहे. अनेक वेळा कागदपत्रामधील त्रुटी लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळली जातात. त्यामुळे आपल्याला गावातील कृषी सहाय्यक, तलाठी किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून माहिती तपासून घ्यावी लागते. शेतकरी मित्रांनो, पी एम किसान योजनेच्या हप्त्यात अनेक अफवा सोशल मीडियावर पसरलेल्या असतात. त्यामुळे कोणतीही माहिती मिळाल्यानंतर तिची खात्री करूनच विश्वास ठेवा. अधिकृत घोषणा अंतिम मानावी. चुकीच्या माहितीमुळे अनेक शेतकरी संभ्रमात पडतात. जर तुमच्या खात्यात मागील हप्ता जमा झाला नसेल तर तुमची लाभार्थी स्थिती तपासा. बँक खाते, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि जमिनीची नोंदी योग्य आहेत का याची खात्री करा. काही त्रुटी असल्यास त्या तात्काळ दुरुस्त करा. पी एम किसान योजनेमुळे शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधे आणि इतर शेतीविषयक खर्च भागवण्यास मदत होते. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. केंद्र सरकारकडून वेळोवेळी लाभार्थी यादीची पडताळणी केली जाते. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना सर्व कागदपत्रे अद्ययावत ठेवावी लागतात. मित्रांनो, तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमची माहिती वेळोवेळी तपासत राहा. KYC, आधार लिंक आणि बँक खाती माहिती योग्य असल्यास हप्ता मिळण्यास कोणतेही अडचण येणार नाही. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशा शेतकरी हिताच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर मी नेहमी शेतकऱ्यासंबंधी वेगवेगळ्या व्हिडिओ ज्या काही योजना आहे शासनाच्या, त्या शासनाच्या योजना या व्हिडिओच्या माध्यमातून मी पोहोचण्याचं काम करतो. त्यामुळे मित्रांनो, या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचा. मित्रांनो, शेतकऱ्याविषयी केंद्र शासनाच्या असेल, राज्य शासनाच्या असेल, ज्या काही योजना केंद्र सरकारतर्फे किंवा राज्य सरकारतर्फे चालवल्या जातात त्या सर्व योजनेची माहिती, मग त्यात कृषीसाठी राबवलेल्या योजना, शेतकरीसाठी जे काही शेततळ्याच्या योजना असेल, त्यात पन्नीच्या योजना असेल, अशा कितीतरी योजना शेतकऱ्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासनातर्फे चालवल्या जातात. त्या सर्व योजनेची माहिती या चॅनलच्या माध्यमातून मी वेळोवेळी या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन योजनेची माहिती तुम्हाला लगेच मिळेल. हा व्हिडिओ कसा वाटला यावर कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा
आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.